हिंदू एकता आंदोलन बागणी शाखेचे आणि कार्यालयाचे उद्घाटन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदूंना मारत असताना जात विचारून नव्हे धर्म विचारून त्यांची गोळ्या घालून हत्या केली। हिंदूंनो, यापुढे जात सांगू नका, यापुढे आपला हिंदू धर्म सांगा। देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना सुद्धा देशात बॉम्बस्फोट होत आहेत, हिंदूंचा धर्म विचारून हत्या होत आहेत। आता हिंदूंनी हिंदू एकता आंदोलनाच्या बॅनरखाली एकत्र येऊन देशातल्या दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे, तरच हिंदूंच्यावरील हल्ले थांबणार आहेत। यासाठी गावागावात हिंदू एकता आंदोलनाच्या शाखा स्थापन करून हिंदू एकता आंदोलनाचे धर्मरक्षक बना। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय भोकरे, जिल्हा उपाध्यक्ष पैलवान प्रदीप निकम, मनोज साळुंखे, अजिंक्य पाटील, जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांची भाषणे झाली। या सभेत हिंदू एकता आंदोलन बागणी शहराध्यक्ष म्हणून सूरज आडिसरे, उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब चव्हाण, खजिनदार म्हणून उमेश परीट यांच्या निवडीची पत्रे जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते देण्यात आली। यावेळी सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले। या कार्यक्रमाला संजय चव्हाण, भूषण बासर, आनंदराव सावंत, दिलीप कोळी, सोमनाथ गोटखिंडे, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, गजानन माने, अनिकेत अमरुळे, अनिकेत कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते। हिंदू एकता आंदोलन आहे, खेड्या पाड्यातनं शाखा काढा, हिंदू एकताची अशी फळी निर्माण करूया, त्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन थडग्यावर जाऊन चादर चढवणार, फुलं चढवणार म्हणणारी ही वंचित बहुजन आघाडीची आहे ना, त्यांना जर आपली ताकद दाखवायची असेल, त्यांनी चॅलेंज दिलंय, आडवं येऊन दाखवा। ते चॅलेंज हिंदू एकतानं स्वीकारलेलं आहे। लवकरच हजारोच्या संख्येनं जाऊन जसा अफजल खानचा दर्गा जमीनदोस्त केला, तसा औरंगजेबाचा दर्गा आपल्याला जमीनदोस्त करायचा आहे। यासाठी हिंदू एकता आंदोलनाची ताकद वाढवा, हिंदू एकता आंदोलनाचे सभासद व्हा, धर्मरक्षक व्हा।